घरासमोर रोज रांगोळी काढायची आहे, पण कोणती काढावी? असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर नक्की बघा. मी आणलेल्या या अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, मी एक चौकोन कापून घेतलेला आहे पुट्ट्याचा आणि तो ठेवून घेतलेला आहे. आता चौकोन आपण काढून घ्यायचा आहे बघा. आता जशी टिपक्यांची रांगोळी असते ना, त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. आता टिपके वगैरे काढत बसायची गरज नाही, तर त्यासाठी मी एक चौकोन कापून घेतलेला आहे. 2 बाय 2चा चौकोन घ्यायचा आहे आणि त्याने एक चौकोनाचा आकार काढून घ्यायचा आहे. आता जो प्रत्येक चौकोनाचा तयार झालेला आहे, तिथे आपण 3-3 डॉट काढायचे आहेत आणि आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथेही डॉट काढून एक फूल काढून घ्यायचं आहे बघा. मधल्या बाजूला मी एक फूल काढून घेतलेलं आहे. आता आपण जे 3-3 पाकळ्यांची फुलं काढलेली आहेत तिथेसुद्धा ऑरेंज कलरचे डॉट द्यायचे आहेत. आता वरती ज्या रेषा वाढवलेल्या आहेत त्याच्या मधोमध बघा एक हिरव्या रंगाचा डॉट काढून तिथे आपण पानांचा आकार देणार आहोत. बघा, मी हिरव्या रंगाचा डॉट काढून घेतलेला आहे आणि तिथे एक पानाचा आकार देऊन घेतलेला आहे. काडीच्या मदतीने थोडंसं काडी फिरवून आकार द्यायचा आहे. आता ज्या रेषा पुढे वाढवलेल्या आहेत ते सफेद रंगाचे डॉट देऊन घ्यायचे आहेत. आता ह्या रांगोळ्या कशा आपल्याला पाहिजे तेवढ्या मोठ्या वाढवता येतात किंवा छोटीसुद्धा करता येते. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे एक एक आडवी रेष मारून घेतलेली आहे. आडवी रेष मारून घ्यायची आहे बघा. चारही बाजूला आपण आडव्या रेषा मारून घेणार आहोत. चारही बाजूला आडव्या रेषा मारून घेतलेल्या आहेत. आता ज्या आडव्या रेषा आपण मारलेल्या आहेत तिथे वरती डॉट काढून छोटी छोटी फुलं काढायची आहेत बघा. डॉट देऊनच काढायचे आहेत. काही ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी मी दाखवलेली आहे आणि अगदी छान दिसते. जेव्हा पूर्ण आपण फायनल लूक बघतो तेव्हा अगदी सुंदर दिसते. आता थोडे डॉट इकडे तिकडे गेले तरी काही हरकत नाही. जेव्हा आपण फायनल रांगोळी बघतो तेव्हा अगदी छान दिसते बघा रांगोळी. आता मधले जे डॉट आहे थोडेसे काडीने ओढून घेतले. फायनल लुकसुद्धा तुम्ही रांगोळीचा बघू शकता. अगदी सुंदर आहे. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे बघा. तर ही एक फ्री हँड रांगोळी आहे. इथे एक तुरा काढून घेतलेला आहे बघा मी. तुरा काढायचा आहे आणि काडीच्या मदतीने थोडासा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. वरच्या बाजूला सुद्धा एक तुरा काढून घेतलेला आहे आणि गोल आकार त्याला देऊन घेतलेला आहे. आता तिथे त्या जो गोल आकार आपण दिलेला आहे तिथे आपण एक 4-5 पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. तर हे फूल काढण्याची पद्धतसुद्धा सोपी आहे बघा. समोरासमोर 2 पाकळ्या काढायच्या आहेत आणि वरती 3 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. आता मध्ये आपण 3 पानं काढणार आहोत बघा. बरोबर 3 पानं काढून घ्यायची आहेत. मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे छोट्या छोट्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत. त्यामुळे रांगोळी भरगच्च दिसेल आणि जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. तर खालच्या बाजूला एक छोटंसं पान काढून घेतलं. आता ह्या फ्री हँड रांगोळ्या आहेत तर यामध्ये आपण आपल्या कल्पनेने कोणतेही आकार काढू शकतो. तर पानांमध्ये थोडंसं हिरवा आणि लाईट हिरवा, डार्क हिरवा करून रंग भरायचा आहे. त्यामुळे काय होतं, पानांना थोडासा उठाव येतो आणि रांगोळी अगदी सुंदर दिसते बघा. तर लाईट आणि डार्क करून मी रंग भरून घेतलेला आहे. आता मध्ये मध्ये कळ्या काढून घेतलेल्या आहेत बघा. तर यामध्ये आपण ज्या पानांच्या शिरा असतात त्या पिवळ्या रंगाने काढून घेणार आहोत. पिवळा रंग कसा हिरव्या रंगावरती अगदी उठून दिसतो आणि पानांना एकदम सुंदर लूक येतो बघा. तर सर्वच पानांमध्ये मी पिवळ्या रेषा काढून घेतलेल्या आहेत. तर खाली जे पान काढलेले आहे त्यामध्येही कलर भरून घ्यायचा आहे बघा. खालच्याही पानामध्ये मी कलर भरून घेतलेला आहे. आता जे फूल काढलेले आहे त्यामध्ये लाईट ऑरेंज आणि डार्क ऑरेंज करून कलर भरून घ्यायचा आहे बघा. आता एक निळ्या रंगाचा डॉट देऊन थोडीशी बॉर्डर द्यायची हिरव्या रंगाने त्याला. मध्ये मध्ये कळ्या काढून घेतल्या. लाल आणि पिवळ्या रंगानेच कळ्या काढलेल्या आहेत बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. मध्ये रिकामी जागा दिसते तिथे आपण रेषा ओढून डॉट देऊन घेणार आहोत बघा. फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे बघा. आता इथे ही जी रांगोळी आहे उद्या मंगळवार आहे तर त्यासाठी ही रांगोळी मी काढलेली आहे. आता श्री हे अक्षरमध्ये लिहून घ्यायचं आहे बघा.
जाड रेषेनेच मी लिहिलेलं आहे. वरती वेलांटीप्रमाणे एक गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण याच्या तीनही बाजूला जास्वंदाची फुलं काढणार आहोत. बरोबर अंतर घेऊन 3 डॉट द्यायचे आहेत आणि फुलं तयार करून घ्यायची आहेत बघा जास्वंदाची. बोटाच्या मदतीनेच करायची आहे. तुम्हाला जर जास्वंदाची फुलं काढता येत नसतील तर ह्या पद्धतीने काढा. अगदी पटकन होतात आणि लगेच येतात बघा आणि अगदी सुंदर दिसतात. बघा मी तीनही फुलं बोटाच्या मदतीने बाहेरच्या बाजूला फिरवून घेतलेले आहेत. काडीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. तीनही फुलांना काडीने आकार देऊन घेतलेला आहे. तर थोडा थोडा गुलाबी रंग आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर थोडासा मध्ये डार्क रंग देऊन आपण जो मधला तुरा असतो ना फुलाचा तो काढून घेणार आहोत. बघा मी मधला तुरा जो आहे तो लाईट ऑरेंज कलरने काढून घेतलेला आहे. आता फुलांच्या मध्ये आपण एक फांदी काढणार आहोत बघा. दोन्ही फुलांना फांदीने जोडून घेतलेलं आहे. तीनही फुलं आपण फांदीने जोडायची आहेत आणि मध्ये पानं काढून घ्यायची आहेत. पानांमध्ये रंग भरून घ्यायचा आहे. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. आता तुम्ही ही रांगोळी चतुर्थीला किंवा मंगळवारी काढू शकता किंवा रोजचीसुद्धा देवघरासमोर तुळशीसमोर ही रांगोळी काढू शकता. अगदी सुंदर दिसते आणि अगदी पटकन होऊन जाते. तर खालच्या बाजूला थोडी रिकामी जागा दिसते तर तिथे आडवी लाईन मारून आपण एक लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट देऊन घेतलेला आहे. श्री नाव काढलेलं आहे तिथे सुद्धा वरती एक डॉट द्यायचा आहे बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर आहे. आता तिथे थोडंसं गणेशाच्या सोंडीप्रमाणे एक आकार करून घेतलेला आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे बघा. तर ही सुद्धा फ्री हँड रांगोळीच आहे. तर ह्या रांगोळ्यांमध्ये मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते की कोणतेही आकार या रांगोळ्यांमध्ये आपण काढू शकतो. आपल्या कल्पनेला सुचतील त्याप्रमाणे आकार आपण काढू शकतो ह्या रांगोळीमध्ये. तर इथे एक गोलाकार काढून मी वरती पान काढून घेतलेलं आहे बघा. दुसऱ्या बाजूला एक फांदी काढून तिथे एक फूल काढून घेतलेलं आहे. तर खाली जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा एक 4 पाकळ्यांचं फूल काढायचं आहे. मध्ये रिकामी जागा दिसते तिथेही एक फुलाचा आकार करून घेतलेला आहे. थोडं आपण रंग भरून घ्यायचा आहे बघा. अगदी पटकन होऊन जाते. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे रोजची काढण्यासाठी. अगदी झटपट होणाऱ्या रांगोळ्या सर्वच रांगोळ्या बघा अगदी सुंदर आहेत आणि पटकन होणाऱ्याच आहेत. आता बघा तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. एका व्हिडिओमध्ये 3, 4, 5, 6 रांगोळ्या नक्कीच असतात. जी कोणती तुम्हाला रांगोळी आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. जी रांगोळी तुम्हाला आवडली नाही तीसुद्धा तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता की आम्हाला ही रांगोळी आवडली नाही. आता बऱ्याच ताई सांगतात की अवघड वाटते काढायला, थोडासा स्लो व्हिडिओ टाकत जा तर आम्हाला कळत नाही कशी काढलेली आहे रांगोळी. तर तुम्ही जर मला नक्की सांगत जा की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील. मी नक्कीच त्याप्रमाणे प्रयत्न करेल आणि तसाच व्हिडिओ टाकत जाईल. आता काही माझ्या चुका जरी असतील रांगोळीमध्ये तरीसुद्धा तुम्ही मला अगदी हक्काने सांगू शकता. बघा ह्यासुद्धा रांगोळीचा फायनल लुक अगदी सुंदर आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी जागेमध्ये ही रांगोळी काढून होते. बघा मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा आपण थोड्याशा रेषा मारून डॉट काढून घेतलेले आहेत. त्यामुळे रांगोळीमध्ये जास्त रिकामी जागा दिसत नाही आणि रांगोळीला एक भरगच्चपणा येतो. बघा मध्ये मध्ये रेषा मारून डॉट काढून घ्यायचे आहेत किंवा कळ्या काढून घ्यायच्या आहेत. अगदी सोपी आहे ही रांगोळी. जास्त काही अवघड नाही बघा. पटकन होणारी आहे. रोजची काढण्यासाठी किंवा सणासुदीला सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तर आपल्याला ही रांगोळी पाहिजे तेवढी मोठी करता येते किंवा छोटीसुद्धा काढता येते. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.